शिवसेनेचे नेते मनोहर पोटे यांनी युती न झाल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करू नयेत असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी दिले. युतीसाठी अडचण शिवसेनेकडूनच निर्माण झाली होती, त्यामुळेच शिवसेनेने स्वतंत्र पॅनल करण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी स्पष्ट केले. पोटे सध्या मला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते असे वक्तव्य करत असले तरी युतीबाबतच्या चर्चा शेवटपर्यंत सुरू होत्या असेही शेलार यांनी सांगितले. युती न होण्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसवर टाकणे योग्य नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही याबाबत विचारले असता शेलार म्हणाले की पक्षांतर्गत काही घडामोडी झाल्या असून त्या वरिष्ठ पातळीवर मांडल्या जातील. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर आता पक्ष संघटना अधिक मजबूत करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढण्याचा निर्धार असल्याचे शेलार यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन पुढील निवडणुकांसाठी रणनीती आखली जाईल असेही त्यांनी नमूद केले. माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची तो बाईट मी पण पाहिला. राजकारणामध्ये ज्यावेळेस पॅनल होतात त्यावेळेस प्रत्येकजण आपला पॅनल निवडून यावा याच्यासाठीचा प्रयत्न करत असतो. आमच्या पॅनलला त्या ठिकाणी अपयश आलं त्याबद्दल निश्चितपणानं खंत मनामध्ये आहे. मनोहर पोटेंनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली की मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यांचं असंही म्हणणं एक दोन बाईटमध्ये आलं की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मी तडजोड करावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती, हेही त्यांनी मांडलेलं मी ऐकलेलं आहे. खरं तर या बाबतीमध्ये जी काय भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणून आमची सगळ्यांची होती, एकतर मेळाव्यामध्ये आम्ही सोबळावरती लढणार अशा प्रकारची घोषणा दादांच्या समोर केलेली असल्यामुळं शिवसेनानं आम्ही एकत्र कसं यायचं हा प्रश्न होता आणि त्या बाबतीत त्यांनी सोल्युशन दिलेलं होतं. मनोहर पोटे मला येऊन भेटले, बाकीच्या अन्य नेत्यांना देखील भेटलेले होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आम्ही घड्याळावरती करायला तयार आहोत. शिवसेनेच्या काही जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं आपण युती करू. त्यावेळेस मी स्वाभाविकपणानं गेली 40-45 वर्षे राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करणारा एक अनेक पदाधिकारी म्हणून संघटनात्मक काम म्हणून जबाबदारी पार पाडलेला कार्यकर्ता आहे. मला मनोहर पोटे शिवसेनेत जात असतानाच त्यांच्या बाबतीत ज्या काही अडचणी काही होत्या, काही केसेस झालेल्या होत्या, त्या बाबतीत ते जाणार होते आणि मग माझ्याकडे आल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांना हे विचारलेलं होतं की बा तुमच्या केसचा निकाल झालेला आहे का? तर त्यांनी सांगितलं अजून नाही, आपणच थांबवलेली आहे. म्हणलं हा जो केस जी आहे ती तुम्हा दोघांच्या विरोधात आहे की एकट्याच्या विरोधात आहे? त्यांनी सांगितलं दोघांच्याही विरोधात आहे. मग म्हटलं मनोहर दादा आपण बाकीच्या चर्चा राजकीय निश्चितपणानं करू, त्याबद्दल दुमत नाही. राजकारणात आपण घडेल नाही घडेल हा भाग वेगळा, परंतु पहिल्यांदा तुम्हाला केसचा निकाल करून घेणं हे नितांत गरजेचं आहे. आपण अशा पद्धतीचा प्रयोग करतो हे लक्षात आलं तर कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षातला माणूस बाहेरच्या पक्षात जातो हे काय जमत नसतंय आणि म्हणून तुम्ही निकाल करून घ्यावा हे त्यांना सांगितलं. त्या पद्धतीनं त्यांनी लगेच तो विषय गांभीर्यानं घेतला देखील. मी सांगितल्यानंतर ते मुंबईला गेले, त्यांनी तारीख लावून घेतली. पण दरम्यानच्या काळामध्ये ही बातमी माझ्या माहितीप्रमाणे ती वृत्तपत्राच्या मध्ये माहितीप्रमाणेपेक्षा ज्यांनी ती पेपरला आलेली बातमी मुंबईला पाठवली त्यांनीच गावभर चर्चा केली की आम्ही पाठवलेलं आहे, आम्ही सांगितलेलं आहे की यांना जर तुम्हाला निकाल यांच्या बाजूने द्यायचा असला तरी द्या, पण शिंदे साहेबांना मी असा निरोप दिला आहे की निवडणुकीनंतर द्या, जर तुम्ही अगोदर निकाल दिला तर तुमचे उमेदवार होणार नाहीत. खरं तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी जी अडचण आलेली आहे ती त्यांच्या बाबतीत त्यांच्या टेक्निकल अडचणीमुळे त्यांना अडचण आलेली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बोट करू नये असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की तो जर निकाल जर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असता, निकाल जर विरोधात गेला असता तर दोघांनाही त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं अडचणी निर्माण झाल्या असत्या. आणि म्हणून मी एक राजकीय क्षेत्रातला अनुभव म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की हा निकाल अगोदर करून घ्या आणि त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळं त्यांना त्या ठिकाणी युती करण्यामध्ये अडचणी निश्चितपणानं आल्या. ते पुन्हा आमच्याकडे बोट करतायत. त्यांनी थोडंसं या गोष्टीचं चिंतन करण्याची आवश्यकता निश्चितपणानं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी युती झाली असती का नसती हा नंतरचा भाग होता, परंतु तांत्रिक अडचण त्यांची अशी होती आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत चर्चा ह्या चालूच होत्या, चर्चा बंद नव्हत्या. शेवटच्या टप्प्यापर्यंत या चर्चेमध्ये त्यांनीच नंतर
त्यांना आलेल्या अडचणीनंतर त्यांनीच सांगितलं की आता मला धनुष्यावरतीच लढावं लागते, मला पॅनल करावं लागते. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीवर बोलणे, अर्थात उमेदवार आम्ही जाहीर केला वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया त्याच्या अगोदर झाल्या होत्या, कारण आम्हाला ते ज्यावेळेस सगळ्या गोष्टी समोर आल्या त्याच्यानंतर ही काही युती वगैरे होईल असं चिन्ह नव्हतं आणि आम्ही आमचा उमेदवार देखील त्या ठिकाणी क्लिअर केलेला होता. पण शेवटच्या दिवसापर्यंत प्रस्ताव येत होते वेगवेगळ्या पद्धतीचे. मात्र स्वबळावरती त्या ठिकाणी निवडणुका झाल्या, समीकरणं बदलली. समीकरणं बदलल्यानंतर जो काय कौल जनतेनं दिलेला आहे तो कौल देखील आता त्या ठिकाणी सगळ्यांनीच मान्य केलेला आहे. आम्ही देखील तो कौल मान्य करतो आहे. मात्र मनोहर पोटेंनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाच्या बाबतीत ती ठीक जरा चुकीची भूमिका आहे. वास्तव जे आहे ते वास्तव खरं तर जनतेसमोर आलं पाहिजे आणि म्हणून आपण विचारलं ते खूप चांगलं झालं. हे वास्तव याच्यातलं अशा पद्धतीचं आहे. राष्ट्रवादी आता अपयश आलं त्याची कारणं जी आहेत गावात काय चर्चा शहरामध्ये चालू आहे ती तुम्हाला माहिती आहे. त्याच्या बाबतीत फारसं काय बोलण्यापेक्षा हे शेवटी पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत त्या पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांच्या पुढं ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी अंतर्गत ज्या आहेत त्या मांडल्या जातील. अपयश आलं ही गोष्ट खरी आहे. नाही, रसद हा विषय पक्ष म्हणून पक्षाकडून जे काय साहित्य आहे त्या साहित्याच्या गोष्टी आहेत किंवा पक्षाकडून प्रचारासाठी जी काय आघाडी घ्यायला पाहिजे होती ती काही जणांनी आम्ही निश्चितपणानं शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी अडचणीच्या दिसत असताना देखील निकराची लढा देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. रसद वगैरे हा विषय हा निवडणुकीतला आता रसद हाच विषय जर म्हणायचं म्हटलं तर मग ते धनशक्ती जनशक्ती जी चर्चा चालू आहे त्याच पद्धतीने ते घडलेलं आहे. मी सगळ्या उमेदवारांशी मी स्वतः संपर्कात होतो, सगळ्यांच्या प्रचारात मी सक्रिय होतो आणि कुणी आरोप करावा पक्षावरती अशातली स्थिती नाही. आता एखाद्या दुसऱ्या नेत्याला वेळ मिळाला नसेल, ते कामाच्या व्यापामुळे तिथे येऊ शकले नसतील, त्या नेत्याकडून त्यांची अपेक्षा असेल म्हणून जर गैरसमज झालेला असेल तर असा गैरसमज काही उमेदवारांचा होऊ शकतो. अनेक नेते होते. गटबाजी असा विषयापेक्षा नेमकं एकसंघपणानं सगळ्यांनी राहणं आणि त्यांना ठेवणं या गोष्टीमध्ये आम्हाला सगळ्यांना अपयश आलं असं म्हणायला हरकत नाही. निवडणूक झाली, जे पराजय झाला त्यांना त्यांच्याही पक्षाला काही प्रमाणात यश मिळालेलं आहे. मग ते यश मिळाल्यानंतर त्यांनी खरं तर एकदा निवडणूक होऊन गेल्यानंतर जे वास्तव आहे ते वास्तव बोललं पाहिजे. वास्तव सोडून तुम्ही राष्ट्रवादीवाल्यांनी मला खेळवत ठेवलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी युती करायला तयार होतो, हे जे सांगणं आहे ते थोडंसं चुकीचं आहे. सुरुवातीचा त्यांचा प्रस्ताव होता, तो प्रस्ताव ते नंतर पाळू शकत नव्हते. घड्याळाच्या चिन्हावरती शुभांगी ताईला पुन्हा नंतर ते उभं करू शकत नव्हते. 3 तारखेनंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्याच्यानंतर ते घड्याळावरती उभं करू शकत नव्हते. मग घड्याळावरती त्यांनी उभं न करणं हे आम्ही जर सगळ्यांनी त्या ठिकाणी भूमिका 16वर लढण्याची घेतलेली होती, युती झाली असती. परंतु त्यांनी सुरुवातीचं ते स्टेटमेंट होतं, त्या स्टेटमेंटला ते जर टिकअप राहू शकले असते तर युती झाली असती. हे वास्तव त्यांनी मान्य करायला पाहिजे. उगीचच आता पराभवाचा झाला म्हणून कोणाकडे तरी बोट करायचं त्याचा उपयोग नाही. आमचा पराभव झाला आम्ही मान्य करतो. आमच्यातले काही ठीक आहे, आमच्यातल्या सगळ्यांना पूर्णपणानं वेळ देता आला नसेल त्याच्यामुळं झाला असेल, काही गोष्टींचे गैरसमज झाले असतील, मतदारांचे देखील झाले असतील, ह्या मान्य करतो. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये ह्या गोष्टी मान्य करायच्या असतात. आणि खरं तर आता राजकारणाचे बदललेले समीकरणं पाहता शहरातले लोक बोलत असताना माझ्याशी चर्चा करत असताना की अजितदादाचा पक्ष सत्तेत यावा कारण त्यांच्या व्हिजननी या शहराचा विकास होईल असे म्हणणारी माणसं, तीच माणसं मला नंतर थोडंसं म्हणजे बदललेली दिसली किंवा निकाल पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं की लोकांच्या मनामध्ये जर भावना राष्ट्रवादी काँग्रेस या शहराचा विकास करू शकेल अशा प्रकारच्या होत्या तर मतं देताना त्या मतात का उतरल्या नाही. तर जी काय चर्चा धनशक्तीच्या बाबतीमध्ये चालती त्या धनशक्तीचं जे काय पूर पैशाचा भ्रष्टाचाराच्या पैशाचा पूर जो आला या शहरामध्ये खरं तर निकालाच्या बाबतीमध्ये त्या धनशक्तीचा किंवा एक अत्यंत चुकीच्या पद्धती ज्या काय आजच्या लोकशाहीमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामुळं निश्चितपणानं आमचा आज जो पराभव झालेला आहे तो पराभव झालेला आहे. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक गेलीच नाही आणि म्हणून पराभव आम्हाला पत्करावा लागलेला आहे. नाही, ह्या चर्चा ज्या आहेत या चर्चा जर मी जसं सांगितलं की मी जे काय वडिलकीच्या नात्यानं त्यांना जो सल्ला दिलेला होता की तुम्ही तो निकाल करून घ्या, तो निकाल झाल्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये जर ह्या गोष्टी घडल्या असत्या तर मग कुणीतरी विरोध केला, कुणीतरी द्वेषानं केलं. शेवटी राजकारणात द्वेषानं काही गोष्टी करून चालत नसतात. काही लोक फार उघड बोलले,
की बुवा हा असेल तर चालणार नाही, ते असेल चालेल नाही. आम्हाला नाही वाटत आमच्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी कुणी असं बोलला की मनोहर पोटे चालणारच नाही आणि मग ते आम्ही अजिबात ते सहन करणार नाही किंवा मग ते त्यांच्या पराभवासाठीच आम्ही कामं करू. ह्या तर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं कुणी मांडलेल्या नाहीत. शेवटी राजकारण जे आहे, राजकारणामध्ये काही समीकरणांचा विचार देखील करावा लागतो आणि म्हणून तो विषय नाही. कुणी व्यक्तिगत विरोध केला अशातला भाग नाही. विरोधाचं कारण जो काय आमचं, तसं तर खरं तर मेळावा घेणं ती थोडीशी सगळ्यांची घाईच झाली आणि त्याच्यामध्ये स्वबळावरती लढायचं हे कुठले समीकरणं न पाहता जे काही मांडलं गेलं त्याच्यामुळं त्या काही गोष्टी घडल्या हे खरं आहे. चर्चा मनोहर पोटे माझ्याकडे आले होते, मला जे बोलले त्यावेळेस मी त्यांना, मला जे लक्षात आलं की ठीक आहे, तो हे सगळं जर करायचं असेल, त्यांना जर राष्ट्रवादीच्या घड्याळावरती शुभांगीताईंना जर उभं करायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्या केसचा निकाल अगोदर लावून घेणं हे गरजेचं आहे. हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना त्याचं सावध केलं की तुम्ही हा निकाल एकदा करून घ्या आणि तोपर्यंत ही गोष्ट डिस्क्लोज होऊन देऊ नका. दुर्दैवानं, त्यांच्या दुर्दैवानं ती गोष्ट डिस्क्लोज झाली, वृत्तपत्रातून बातम्या आल्या, शहरभर त्या चर्चा चालू होत्या आणि त्या चर्चा वरिष्ठांपर्यंत गेल्या आणि त्याच्यामुळं यदा कदाचित तारीख पुढे ढकलली गेली असावी. जर निकाल झाला असता तर यदा कदाचित समीकरणं वेगळे पण घडले असते. राजकारणात काही घडू शकतं. आता आम्ही सगळे मिळून या पराभवावरती आत्मचिंतन करून उद्याची लढाई कशा पद्धतीने करायची त्याची रणनीती निश्चितपणानं आखावी लागेल. ती आखून पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केला जाईल. मागच्या अपयशात ज्या कारणानं अपयश आलेलं आहे ती कारणं दूर करून यशापर्यंत कसं पद्धतीने जाता येईल हा प्रयत्न निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्हाला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये जे काय समजा जे काही चुका झाल्या असतील त्या कशा दुरुस्त करता येतील हा प्रयत्न करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जावंच लागणार आहे. पक्ष म्हणून आम्हाला ती भूमिका घ्यावी लागणार आहे. पक्षाशी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीने आम्ही पावलं टाकावेत हा निश्चितपणानं विषय, त्याच्यामध्ये आम्ही चिंतन करून त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करू. खरं तर आपली जिल्हा परिषदेची निवडणूक आत्ताच्या बाकीच्या जिल्हा परिषदांबरोबर लागते की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. यदा कदाचित एवढ्या 1-2 दिवसात राज्याचं निवडणूक आयोग प्रेस घेऊन जिथे आरक्षणाचा प्रश्न नाही तिथल्या कुठंतरी एका वृत्तपत्रात मी बातमी वाचली, 12 जिल्हा परिषदा यदा कदाचित घोषित होण्याची शक्यता आहे. त्याच्यात नगरची जिल्हा परिषद पाठीमागे राहील अशा प्रकारची देखील चर्चा आहे. आता नेमकं राज्य निवडणूक आयोगानं तर या निवडणुकीत एवढ्या गमती केल्यात, खरं तर एवढं डिस्टर्बन्स झाला सगळ्यांसाठी, तो सुद्धा परिणाम महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांना भोगावा लागलेला आहे. श्रीगोंदा नगर परिषदेचा झालेला पराभव त्या ठिकाणी त्याची कारणमीमांसा निश्चितपणानं केली जाईल. कुठल्याही कार्यकर्त्यांनी खचून न जाता जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल त्याच्यामध्ये तयारीत राहावं. राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी ताकदीनं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कशा जागा निवडून आणतील याचा प्रयत्न करू. हा संदेश त्यांच्यासाठी निश्चितपणानं असेल. लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा.